शेगाव नाक्या येथील एका चौकारावर आणि जवळपास इथे शेगाव नाका पोलीस स्टेशन आहे. आज 26/11 आहे. आज आमच्या देशामध्ये झालेला जो 26/11 जो हमला आहे, भूतोन भविष्य आम्ही कधी ना भुलणार, आमची येणारी पिढी कधी भुलू शकेल. आमचे कित्येक दिग्गज पोलीस अधिकारी, काही होमगार्ड, काही कर्मचारी, काही मुंबईची पब्लिक, कितीतरी लोक यामध्ये मारल्या गेले. त्याच्यामुळे हा हादसा जो आहे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आणि त्या हादशामध्ये झालेले जे कर्मचारी आहेत, जे मुंबई निवासी आहेत, त्या सगळ्या लोकांना अमरावती शेगाव नाक्यावरील श्रद्धांजली देण्यात येत आहे. संघटना अमरावती हे दरवर्षी आमचे जे 26/11च्या आतंकवादी हल्ला जो झाला होता आपल्या मुंबई शहरामध्ये, तर दरवर्षी हा उपक्रम इथे श्रद्धांजली, आमचे जे महाराष्ट्र पोलिसांचं सगळ्यात मोठं नुकसान या हल्ल्यामध्ये झालेलं होतं. भ्याड हल्ल्यामध्ये आमचे मोठे अधिकारी, जे आमच्या महाराष्ट्र पोलिसांची एक मोठी अनमोल अशी संपत्ती होती, जे लढवय्ये, जे वीर होते आमचे अधिकारी, जवान, होमगार्ड. आणि मी मुंबईवरून आले असल्यामुळं मला त्याचं जास्त महत्त्व आहे. मी मुंबईमध्ये नोकरी केलेली आहे आणि अतिशय दुर्दैवी तो हमला झालेला होता. तर खरोखर मनापासून त्यांना श्रद्धांजली आहे. अमरावती पोलीस बॉय संघटना हा जो उपक्रम राबवतात आणि अतिशय एक मनोबल वाढवणारी घटना आहे, सगळ्यांना प्रेरणा देणारी घटना आहे. सगळ्यांनी जास्तीत जास्त जनतेने यात सामील झालं पाहिजे. खूप मोठी प्रेरणा आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही तुमच्या मनात ही गोष्ट आहे, तर प्रत्येक नागरिकांच्या मनात असलं पाहिजे. तर आमच्या पोलिसांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खूप सगळ्यांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे. आणि याच्यामुळं आम्हाला एक मोठी ताकद मिळते आणि आम्ही नेहमी 24 तास आम्ही सदैव सज्ज असतो. आणि आमच्या मनांमध्ये आमच्या एक जज्बा असतो की आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी आपण नक्कीच 24 तास आम्ही झटतो आणि नक्कीच आपण त्यातनं देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. आमची असं ट्रेनिंग पण झालेलं असतं आणि आम्ही त्याच अँगलने आम्ही विचार करतो. म्हणून कुठेही काही एखादी घटना घडली असेल तर आम्ही स्वतःहून हिरिरीनं त्यात भाग घेतो आणि आम्ही प्रथम कर्तव्य आमचं देश असतं, म्हणून आम्ही कधी त्यासाठी मागे हटत नाही. तर अतिशय आम्हाला हे बघून चांगलं वाटलेलं आहे आणि हा उपक्रमसुद्धा चांगला आहे. तर त्यांचे सगळ्या पोलीस बॉय संघटनेचं पण मी या ठिकाणी म्हणजे कौतुक करतो की असं दरवर्षी आणि अधिक लोकांना तुम्ही त्यात सामील केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तर सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. सबको पहले तो जय हिंद. आज 26/11 अपने महाराष्ट्र में मुंबई में मुंबई में 26/11 को बहुत बड़ा दहशतवादी हल्ला हुआ था. उसमें हमारे परिवार के पुलिस कर्मचारी जो शहीद हुए थे, उनको श्रद्धांजलि देने का आज महाराष्ट्र पुलिस बॉयज़ संगठना अमरावती की तरफ से हम आज उनको श्रद्धांजलि अर्पित करते हैं. शान महाराष्ट्राची, शान महाराष्ट्राची, जय मशाल अविरत सेवेची, जय मशाल अविरत सेवेची. कमाल कलंक